या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे। या नव्या निर्णयानुसार पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि अजितदादा गटात सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली आहे। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। अजित पवार यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे। राज्य सरकारमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी सामील झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला, मात्र तरीही पालकमंत्रीपद ठरत नव्हते। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जुन्याच पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। शिंदे सरकारमध्ये पुण्याचं पालकमंत्रीपद भाजपने स्वतःकडे ठेवलं होतं। चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली होती, मात्र अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही होते। आपल्याला पालकमंत्रीपद द्यावं असं त्यांचं म्हणणं होतं। ऐन महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा यांच्याकडे पुण्याचं पालकमंत्रीपद आल्याने राष्ट्रवादीचं पुण्यातील बळ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी जाहीर केली आहे। या नव्या निर्णयानुसार आता अजितदादा गटाकडील पालकमंत्रीपदांची संख्या 7 झाली आहे। चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुण्याचं पालकमंत्रीपद काढून ते अजितदादांच्याकडे देण्यात आलं आहे। त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद जाईल असं वाटत होतं। चंद्रकांत दादा कोल्हापूरचे असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी जाईल अशी चर्चा होती, मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। 12 जिल्ह्यांचे पालकमंत्री पुढीलप्रमाणे: पुणे अजित पवार, अकोला रामकृष्ण विखे पाटील, सोलापूर चंद्रकांत पाटील, अमरावती चंद्रकांत दादा पाटील, भंडारा विजयकुमार गावित, बुलढाणा दिलीप वळसे पाटील, कोल्हापूर हसन मुश्रीफ, गोंदिया धर्मराव बाबा आत्राम, बीड धनंजय मुंडे, परभणी संजय बनसोडे, नंदुरबार अनिल पाटील, वर्धा सुधीर मुनगंटीवार, जनसंपर्क कक्ष मुख्यमंत्री सचिवालय। ॲल्युमिनियम कंपोजिट पॅनेलवरती प्रिंटशीट तयार करून देण्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांकडून झालेल्या कामाची बिले काढण्यासाठी 1,10,000ची लाच स्वीकारताना कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मंगळवारी रंगेहात पकडले। उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। कोल्हापुरातील जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांना 1,10,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले होते। त्यांच्या कार्यालयात मंगळवारी ही कारवाई करण्यात आली होती। लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली। उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती। आज त्यांना कोल्हापूर न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर मार्फत क्लास 1 अधिकारी श्री चंद्रशेखर विश्वनाथ साखरे, जिल्हा क्रीडा अधिकारी कोल्हापूर यांच्यावरती ₹1,10,000 रुपयाची लाच घेत असताना कारवाई करण्यात आली। सदर तक्रारीमधील तक्रारदार हे खाजगी ठेकेदार असून महाटेंडर वरती ऑनलाईन पद्धतीने ॲल्युमिनियम कंपोजिट पॅनेलवरती प्रिंटशीट तयार करून देण्याचं काम अंदाजे 8,89,000 रुपयाचं टेंडर निघालं होतं। त्या टेंडर अन्वये तक्रारदार यांनी सदरहून कामाची पूर्तता देखील केली होती, परंतु सदर केलेल्या कामाचं बिल काढण्यासाठी आरोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे 15% कमिशन मागितलं। सदरहून 15% कमिशन अंदाजे 1,10,000 रुपयाचं झालं होतं। त्याची आज मागणी केली, पडताळणीमध्ये सिद्ध झाली आणि आज त्यांना सदरचे 1,10,000 घेत असताना रंगेहात पकडण्यात आलं असून त्यांच्यावरती पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। धन्यवाद। मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की आपल्याकडं कुणी लाचेची मागणी किंवा अन्य प्रलोभनाची मागणी करत असल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा। धन्यवाद। धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते। 10 ऑक्टोबर रोजी मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन येथे झिम्मा-फुगडीसह महिलांच्या पारंपरिक खेळाच्या स्पर्धा रंगणार आहेत। या स्पर्धेसाठी तब्बल 5 लाख रुपयाची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत।
धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या 14 वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करते. खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. तसेच स्पर्धेमध्ये युवतींचा सहभाग वाढावा आणि युवतींनाही स्पर्धेत आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडवता यावे याकरिता 12 ते 18 वयोगटातील मुलीसाठी खास 50,000 रुपये बक्षिसाचा वेगळा सांघिक झिम्माही आयोजित करण्यात आला आहे. खासदार महोत्सव अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेत झिम्मा, घागर घुमवणे, उखाणे, सूप नाचवणे, काठवट काना, छुईफुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा, पारंपरिक वेशभूषा अशा गटामध्ये ही स्पर्धा होत असून या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाच्या संघाला 25,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, दुसऱ्या क्रमांकासाठी 20,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तिसऱ्या क्रमांकासाठी 15,000 रुपये आणि सन्मानचिन्ह, तर चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी 5,000 रुपये आणि सन्मानचिन्ह तसंच 501 रुपयापासून 2,000 रुपयापर्यंतची वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. गेल्या 14 वर्षात युवती आणि महिलांसाठी कळी उमलताना हा प्रबोधनात्मक उपक्रम मोफत शेळी वाटप, मोफत आरोग्य शिबिर, मोफत हेल्मेट वाटप, वृक्षारोपण, महिलांसाठी रोजगारपूरक मोफत प्रशिक्षण, बचत गटांना मोफत स्टॉल, मिस आणि मिसेस भागीरथी स्पर्धा, युवतीसाठी मोफत स्वसंरक्षण शिबिर, रक्तदान शिबिर, वाचनाची सवय वाढीला लागावी यासाठी गावोगावी वाचनालय सुरू करणे असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. बुधवार 6 ऑक्टोबर ही फॉर्म भरून देण्याची अंतिम तारीख आहे. स्पर्धेसाठी सुमारे 40 परीक्षक, 15 निवेदिका आणि 60 स्वयंसेविकांची टीम आहे. यावर्षी स्पर्धेचे फॉर्म भरण्याची सोय तालुकानिहाय प्रतिनिधीकडे आणि भागीरथीच्या ताराराणी चौकातील कार्यालयामध्ये उपलब्ध आहे. सहभागी सर्व महिलांसाठी चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी सहज सेवा ट्रस्टचे सहकार्य लाभले आहे. कलर्स मराठी चॅनलवरील काव्यांजली मालिकेमधील काव्या, भाग्य दिले तू मला मालिकेतील सानिया, ढोलकीच्या तालावर मालिकेतील विनर आणि सिंधुताई माझी माय या मालिकेतील मोठी चिंदी या लोकप्रिय कलाकारासह काही चित्रपट कलाकार या स्पर्धेत उपस्थिती लावणार आहेत, असे अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महोत्सव अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपण रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल इथं घेत आहोत. जास्तीत जास्त महिलांनी ह्याच्यात सहभागी व्हावं ही सगळ्यांना विनंती करते आणि सकाळी 9 वाजल्यापासून बक्षीस समारंभ संध्याकाळी 8 वाजेपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. जो 150 संघांनी आता नोंदणी केलेली आहे. तालुका स्तरावर अजून नोंदणी चालू आहे. येणाऱ्या 6 ऑक्टोबरपर्यंत आपण ही नोंदणीची प्रक्रिया चालू ठेवलेली आहे. वेगवेगळ्या सिरियलमधले कलाकार या झिम्मा फुगडी स्पर्धेला भेट देणार आहेत आणि त्याच्याबरोबर 5 लाखाचं एवढं मोठं बक्षीस आपण महिला संघाला ठेवलेलं आहे. यावर्षी विशेष म्हणजे आपण युवतींचा पण सहभाग करून घेतोय आणि 12 ते 18 वयोगटातल्या युवती याच्यात सहभागी होतील. जवळजवळ 25 ते 26 संघ ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत युवतींचे पण. त्याच्यामुळं थोडंसं आपली ही लोककला आहे, आपल्या पुढच्या पिढीपर्यंत या गोष्टी जाण्यासाठी आम्ही युवतींचा सहभाग यावर्षी घेतलेला आहे. त्यामुळे विनंती करते परत एकदा सगळ्यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात या झिम्मा फुगडी स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. महिलांच्या झिम्मासाठी 5 लाखाचं बक्षीस आहे. 25,000चं पहिलं, 20,000, 15,000 उत्तेजनार्थ आणि मग 501 पासून 2,001 पर्यंत अशी वेगवेगळे बक्षीस आहेत. युवतींच्या झिम्म्यासाठी आपण 50,000चं बक्षीस देत आहोत. त्याच्यामध्ये संघ आणि वैयक्तिक 2 खेळ असं 3 वेगवेगळ्या खेळात त्या भाग घेऊ शकतात. त्यामुळे जवळजवळ 5 लाखाचं बक्षीस या सगळ्या महिलांसाठी आहे. घटस्थापनेसाठी अवघ्या 11 दिवस उरले असून सर्वत्र नवरात्र उत्सवाची गडबड सुरू आहे. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सार्वजनिक मंडळाची ही उत्सवाची तयारी सुरू आहे. घरोघरी साफसफाईच्या कामांना वेग आला आहे. घटस्थापनेसाठी लागणारे धान्य, माती, पूजेचे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. 15 ऑक्टोबरला घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनाला या काळात दररोज लाखो भाविक दाखल होतात. राज्यासह देशभरातील भाविकांचा यामध्ये समावेश असतो. मंदिरातील पालखी आवारातील स्वच्छता, साहित्यांची जुळवाजुळव अशी कामे मंगळवारी सुरू होती. घटस्थापनेच्या निमित्ताने दरवर्षी घरटी साफसफाईच्या कामांना वेग येतो. तसेच दांडियासाठी मंडळाकडून तयारी सुरू आहे.
घटस्थापनेसाठी लागणारे साहित्य, पूजेच्या साहित्यासही विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाले आहेत. वेळ झाली या छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा जिल्हा युथ फेस्टिवल 1 ऑक्टोबर 2023 रोजी सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे संपन्न झाला. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवेश दरम्यान 75 रुपये शुल्क घेते. त्यावेळी विद्यापीठ विद्यार्थ्यांना खात्री देते की यामध्ये कल्चर, कोरुलर ॲक्टिव्हिटीज तसेच विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मुरगुड येथे जिल्हा युथ फेस्टिवल नुकताच पार पडला. तो कार्यक्रम विद्यापीठाने राबवला होता की खासदारांनी तो संजय दादा युथ फेस्टिवल या नावाखाली पूर्णपणे कार्यक्रम राबवला होता. यावेळी विद्यार्थी विकास विभाग प्रमुख मंचावर उपस्थित होते. विद्यापीठातील कुलगुरू व्यवस्थापन परिषद सदस्य व विकास विद्यार्थी विभाग प्रमुख खासदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत व विद्यार्थ्यांचे शुल्क वापरून पूर्णपणे खासदारांचा प्रचार युथ फेस्टिवलच्या मार्फत करण्यात आला ही शोकांतिका आहे. आज विद्यापीठात विद्यार्थ्यांतर्फे आंदोलन करून कुलगुरू व्यवस्थापन परिषद सदस्य यांना यावर खुलासा करावा अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेमार्फत केली. त्यांच्या मागणीमध्ये खालील मुद्दे होते. 1. विद्यार्थी विकास विभाग वेळोवेळी विद्यापीठाच्या कार्यक्रमातून दर्शन देता की हा विद्यापीठाचा कार्यक्रम नसून एखादा राजकीय कार्यक्रम आहे. त्वरित विद्यार्थी विकास विभाग प्रमुखांना निलंबित करा. 2. कोल्हापूर जिल्ह्याचे युथ फेस्टिवल जे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड येथे पार पडले आहे त्याच्या खर्चाची प्रत विद्यापीठाने प्रकाशित करावी. 3. कुलगुरू व व्यवस्थापन परिषद सदस्य जी समिती युथ फेस्टिवलसाठी नेमली होती यावर योग्य ती कारवाई करावी. 4. कुलगुरू व व्यवस्थापन परिषद सदस्य या सगळ्या घटनेवर मोहन ठेवला आहे, त्वरित आपण खुलासा करावा. 5. वरील मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या नाहीत तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुढील 10 दिवसात भव्य स्वरूपात आंदोलन करेल. यावर विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांनी संजय दादा युथ फेस्टिवल जे नाव वापरले गेले आहे ही चुकीची घटना घडली आहे, ही विद्यापीठाने चूक मान्य केली. यापुढे पुढील कोणत्याही युथ फेस्टिवलला राजकीय व्यक्तीचे नाव दिले जाणार नाही याचा खुलासा देखील केला. यावर चौकशी समिती नेमून दोषीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही दिले. विद्यापीठाकडून जो खर्च महाविद्यालयाला युथ फेस्टिवलसाठी देण्यात येतो त्यावर आम्ही रोख लावला आहे, तो खर्च महाविद्यालयाला भेटणार नाही. या सर्व घटनेवर कुलगुरू आज GRही काढतील असंही त्यांनी सांगितले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या सर्व चौकशीसाठी व कारवाईसाठी विद्यापीठास 10 दिवसाची मुदत दिली आहे, अन्यथा भव्य स्वरूपात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कोल्हापूर पोलीस दल, कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हेल्मेट जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीची सुरुवात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केली. यामध्ये शेकडो वाहतूक पोलीस अधिकारी व सर्वच दैनिकाचे पत्रकार, उपसंपादक, कॅमेरामन सहभागी झाले होते. त्यांनी या फेरीतून विचार करा पक्का, हेल्मेट नक्की वापरा असा संदेश दिलाय. हेल्मेट वापरा, जीवितहानी टाळा, माझे कुटुंब माझी जबाबदारी, सुरक्षित वाहन चालवा, आपली घरी कोणीतरी वाट पाहते या टॅगलाईन घेऊन मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर पोलीस दल, कोल्हापूर प्रेस क्लब व प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हेल्मेट जनजागृती फेरी काढण्यात आली. शहरातील विविध मार्गावरून ही फेरी काढण्यात आली. वाहतूक पोलीस अधिकारी व सर्व दैनिकाचे पत्रकार, उपसंपादक व कॅमेरामन सहभागी झाले होते. तत्पूर्वी कोल्हापूर प्रेस क्लबचे सभासद म्हणून कार्यरत असलेले विविध दैनिकाचे 500 पत्रकार, उपसंपादक, छायाचित्रकारासह विविध वृत्तवाहिन्यांचे कॅमेरामन व पत्रकारांना हेल्मेट वाटप केले. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे व कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे या सर्वांनी हेल्मेट स्वीकारले. यानंतर कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालयातूनच हेल्मेट जनजागृती फेरीला प्रारंभ केला. दसरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, जेल मार्ग, आझाद चौक, टेंबे रोड, महानगरपालिका चौक, महाप्रताप चौक, फोर्ड कॉर्नर या मार्गावरून ही फेरी पुन्हा प्रेस क्लब जवळ आली. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये जिल्ह्यातील 89 ग्रामपंचायती व 48 ग्रामपंचायतमधील 72 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे.
5 नोव्हेंबरला सकाळी 7:30 मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 16 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवारी 6 रोजी तहसीलदारांकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. 16 ऑक्टोबरपासून 20 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. 23 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजल्यापासून छाननी प्रक्रिया होणार आहे. आमदार अपात्र प्रकरणावरून सध्या राजकारणात गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच प्रकरणासंदर्भातील अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी आता 9 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. यापूर्वी ही सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार होती. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून त्यावर सुनावणी सुरू आहे. मागील सुनावणीवेळी 6 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली होती, परंतु आता ही सुनावणी लांबणीवर गेल्यामुळे पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. सलग दुसऱ्यांदा आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. आधीच सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावरील सुनावणीसाठी आधी 3 ऑक्टोबर, मग 6 ऑक्टोबर आणि त्यानंतर आता 9 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सुनावणी लांबणीवर गेल्यानंतर जी 9 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे ती संगणक प्रणालीद्वारे देण्यात आलेली तारीख आहे. त्यामुळे त्या दिवशीही सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज होईल असं नाही. त्यामुळे नव्या तारखेला तरी ही सुनावणी होणार का की आणखी लांबणीवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूनंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटीलनी थेट रुग्णालयाच्या डीएनला स्वच्छतागृह साफ करायला लावलं. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवलं असून त्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूनंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटलांनी थेट रुग्णालयाच्या डीएनला स्वच्छतागृह साफ करायला लावले. हे प्रकरण हेमंत पाटलांना भोवले असून त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नांदेडचाच नाही तर राज्यातील शासकीय रुग्णालयातील प्रश्न ऐरणीवर आलाय. ठाणे, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयामध्येही रुग्णांचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. यातच नांदेड रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यूनंतर शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या हेमंत पाटील यांनी रुग्णालयाचे डीएन डॉक्टर वाकोटे यांना स्वच्छतागृह साफ करायला सांगितले. या प्रकारामुळेच डॉक्टर वाकोटे यांनी आता खासदार हेमंत पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. हा गुन्हा दाखल करत असताना त्यांच्यावर सरकारी कामांमध्ये अडथळा आणण्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. हेमंत पाटील यांना आता हे प्रकरण चांगलंच भोवणार असल्याचे दिसत आहे. राज्यासह देशात गेले काही दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गणेशोत्सवापासून राज्यात पावसाची रिमझिम कायम आहे. गेल्या आठवड्याभरात महाराष्ट्रात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईत, कोकणसह मध्य महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबांचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. कोकण किनारपट्टीसह गोवा, तामिळनाडू, केरळ राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अहवालानुसार येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.